नमस्कार, मैं मीनल। हर समय आपके साथ टीवी न्यूज़ चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के तीखे शब्दों का सांसद श्रीकांत शिंदे ने दिया जवाब। कहा, हमने देखा कि अनेकों पार्टियों को एकजुट कर 200 से 300 लोग भी नहीं जमा कर पाए। इतना ही नहीं, श्रीकांत शिंदे ने कहा कि लोग अपशब्द भाषा सुन कर कंटाल गए हैं, उन्हें और भी काम है। बावजूद मेरे निर्वाचन क्षेत्र में उनका स्वागत है। यदि वो यहाँ आए तो मेरा काम जरूर देखा होगा। लोकसभा मतदारसंघात गद्दारांची घराणेशाही गाडाला आलेली आहे। देशभर निवडणूक तर होणार आहे, पण कल्याण लोकसभा मतदारसंघावरती विशेष जबाबदारी आहे। नुसता गाडायचा नाही, पाताळात गाडायचा। आणि असं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे की या शिवरायाच्या पवित्र महाराष्ट्रामध्ये गद्दार जे आहेत ते नुसते गद्दार नाहीत, तर शिवरायाच्या भगव्याशी गद्दारी करणारे, शिवरायाच्या भगव्याला गद्दारीचा कलंक लावणारे पुन्हा पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येता कामा नये अशा पद्धतीने करायला पाहिजे। कारण कल्याण मतदारसंघ कोणाला जर वाटत असेल की आपल्या बापाची मालमत्ता आहे की नाही, माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांची आणि इथले जनतेची मालमत्ता आहे, इकडे गद्दारीला चालत नाही, पण आजपासून कामाला लागा। आपला जो निष्ठावंत उमेदवार तुम्हाला मी देईन, होय आता मी निष्ठावंत देणार आहे, गद्दार देणार नाही, गद्दार देणार नाही। आता त्यावेळेला ती एक चूक माझी झाली, कारण आपल्या घरातले त्यांना मानत होतो, पण यांना धुळी भांडीच करायची होती म्हणून हे सुरतेला गेले, गुवाहाटीला गेले आणि रोज दिल्लीची धुळी भांडी करतायत, म्हणून त्यांना मला वाटतं माझ्यापेक्षा तुमच्या मनात त्यांच्यावरती बोलण्यासारखं खूप काही आहे। पण मी जाहीर सभेसाठी पुन्हा येईनच, पण आज हा जो काही जल्लोष आहे, हा जल्लोष मला विजयाच्या जल्लोषात त्याचं रूपांतर करून पाहिजे। विजय मिळवून देणार, पुन्हा आपला शिवरायाचा शिवसेनेचा पवित्र भगवा फडकवणार। मला वाटतं त्यांचं स्वागत जे आहे ते मी अगोदरच केलेलं आहे, आणि ते इकडे आल्यानंतर त्यांची परिस्थिती काय आहे ही जाणीव जी आहे त्यांना झाली असेल। अंबरनाथ मध्ये असेल, उल्हासनगर मध्ये असेल, सर्व पक्ष एकत्र केले, उभाटा, राहिलेली एनसीपी, काँग्रेस, वंचित, अजून कोण आप, हे सगळ्यांना एकत्र केल्यानंतर देखील 200-300 लोक देखील जमा झाले नाही। अगोदर जेव्हा आमच्या बरोबर तेव्हा यायचे या कल्याण लोकसभेमध्ये, त्याची जरूर त्यांना आठवण झाली असेल की कशा प्रकारे जे आहे ते त्या ठिकाणी स्वागत जे आहे कल्याण लोकसभेमध्ये होत असेल। मी माहिती घेतली तर त्या माहितीमध्ये जे आहे त्यांच्याकडे लोक देखील त्या ठिकाणी नव्हती, अशी परिस्थिती जी आहे। आणि त्याचबरोबर जे आहे हे गल्लोगल्ली जे आहे त्या ठिकाणी फिरायला लागतंय, तर त्यांचं स्वागत आहे या ठिकाणी। जास्त मला त्या ठिकाणी बोलायचं नाही। अरे तेच ते शब्द, तेच टोमणे, लोकांना कंटाळा आला। आता लोकांना काम हवंय। आम्हाला जर सांगितलं असतं इकडे लोकांची कमी आहे तर इकडून जरा पाठवले असते आम्ही त्या ठिकाणी। अशी परिस्थिती जी आहे ती त्या ठिकाणी, आणि फ्रस्ट्रेशन मध्ये जे आहे ही पातळी सोडून जे आहे ते त्या ठिकाणी भाष्य केलं जातं। आम्ही कधीच जे आहे ती पातळी सोडून जे आहे बिलो द बेल्ट जे आहे ते कमेंट्स त्या ठिकाणी करत नाही आणि करणार देखील नाही। माननीय मुख्यमंत्री मोदयांची आमच्यावरती शिकवण, आमच्या आई वडिलांचं जे आहे हे आमच्यावरती संस्कार आहेत चांगले। नाहीतर कोणाला पण कधी पण सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत फक्त शिव्या, टोमणे एवढंच। आणि त्यांच्यासारख्या माणसाने जे आहे ते या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे च्या मतदारसंघामध्ये गल्लोगल्ली 7 तास अगोदर हे सगळं केलं असतं। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद। हर समय आपके साथ टीवी न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें और बेल आइकॉन दबाएं ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे।